गणेशाय नमः. प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या सद्गुरूंचं स्मरण करते, आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते. गीतेचे 4 अध्याय आपले झालेले आहेत. चौथा अध्याय चालू आहे. 3 अध्याय झालेले आहेत आणि चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे आपण कर्मयोग पाहिला, 3रा अध्याय सुरू केला, त्याच्यामध्ये कर्मयोग सांगितला आणि हा जो चौथा अध्याय आहे ह्याच्यातही कर्मयोगच सांगितला आहे, पण याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्माला ज्ञानाची जोड दिली पाहिजे. हे या मुख्य म्हणजे या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कर्माला ज्ञानाची जोड द्या. म्हणजे कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे. हे आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं. म्हणून याचं नावच आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आणि एखादं कर्म जर आपण अतिशय ज्ञानपूर्ण रीतीने जर करत गेलो तर आपोआपच आपली फळाची अपेक्षा पण कमी होऊन जाते. म्हणजे आपोआपच संन्यास घडतो. संन्यास म्हणजे काय? कर्म फल त्याग. कर्माच्या फळाचा त्याग करायला सांगितलेला आहे आपल्याला. म्हणजे मग ते कर्म कसं होतं? निष्काम कर्म होतं. म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग. तर ह्याच्यामध्येच आलेलं आहे की कुठलंही कर्म जर तुम्ही ज्ञानपूर्ण तेने केलं तर त्या कर्माचा, त्या कर्मफलाचा आपोआपच त्याग होतो आणि ते कर्म अतिशय उत्तम रीतीने घडतं आणि चांगलं घडतं आणि निष्काम असं होतं. आणि मग निष्काम कर्मयोगामध्ये म्हणजेच नैष्कर्म्य सिद्धी हा एक नवीन शब्द आपण पाहणार आहोत आता. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मग निष्काम कर्मामध्येच त्याची परिणती होते. आणि मग आता हे ज्ञान जर आपल्याला मिळवायचं आहे तर या ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये अडथळा काय आहे? तर कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. आपण मागच्या वेळेस बघितलं की काम आणि क्रोध आणि त्यातल्या त्यात काम हा फार मोठा वैरी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानप्राप्तीमध्ये तो अडथळा आहे आणि त्याला जर विवेक बुद्धीने जिंकलं तर मग आपल्याला आत्मज्ञानाकडे जाता येतं. म्हणजे विवेक फार महत्त्वाचा आहे. विवेक आणि वैराग्य या गोष्टी पण अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग जेव्हा आपण चौथा अध्याय सुरू केला तेव्हा आपण बघितलं की भगवंतांनी सांगितलं की हा कर्मयोग जो आहे हा पूर्वीपासूनच होता, अतिशय अनादी आहे, अतिशय परंपरागत असा हा आहे, परंतु हा मधल्या काळामध्ये लुप्त झाला होता आणि म्हणून मी हा तुम्हाला परत सांगत आहे. आणि मग तो सांगताना मी सुरुवात त्यांनी अशी केली होती की मी आधी तो सूर्याला सांगितला, मग इक्ष्वाकूला सांगितला, मनूला सांगितला, अशा पद्धतीने तो कर्मयोग सांगितला. मग अर्जुनाची शंका पण आपण बघितली होती की भगवंता तुझा जन्म तर पूर्वीचा आहे, मग आत्ता कसा काय तू हा योग सांगितला? मग भगवंतानी आपलं अवतार रहस्य सांगायला सुरुवात केली होती. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इथपर्यंत आपण आलो होतो की भगवंतानी आपल्या अवताराचे हेतू सांगितले होते. 3 हेतू भगवंतानी आपल्या अवताराचे सांगितलेले आहेत. ते आपण बघितलं. काय बरं? की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माची प्रबलता होते, त्या त्यावेळी मी स्वतःच्या रूपाला उत्पन्न करतो आणि प्रगट होतो. आणि कशासाठी? साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की युगायुगामधून मी प्रगट होतो आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी प्रगट होतो, साधू पुरुषांचा उद्धार करतो आणि दुष्ट कर्म करणाऱ्यांचा नाश करतो आणि धर्माची संस्थापना करतो. हे 3 हेतू भगवंतांनी आपल्या अवताराचे सांगितले. आणि मग आपण बघितलं होतं की धर्माला ग्लानी येणं म्हणजे काय? तर कसं त्या काळामध्ये रामनाम घेऊ देत नव्हते, रामनाम घेतलं की कसा त्रास द्यायचे, हे सगळं वर्णन आपण नाथांच्या काळातलं, नंतर रामदास स्वामी जेव्हा होते त्या काळातलं हे सगळं वर्णन आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. म्हणजे आता पण खूप लोक म्हणतात की आता का बरं तो भगवान अवतार घेत नाही? आता सुद्धा परिस्थिती तशीच चालू आहे आपण जर बाहेर बघितलं तर.
परंतु अजून एवढी बिकट अवस्था आलेली नाही आहे. अजूनही जगामध्ये सत्व टिकून आहे. अजूनही अनेक ठिकाणी संत प्रवृत्तीचे लोक आहेत, महात्मे आहेत आणि त्यांच्या सत्वावरच हे जग चाललेलं आहे. म्हणजे कलियुगाची हा मधला काळ चाललेला आहे. अजून कलियुग अनेक वर्ष होणार आहे. आपण 8व्या अध्यायामध्ये परत एकदा तो सगळा कालमहिमा बघणार आहोत की कसे ते किती बरं 4,000 कोटी 4,32,000 वर्ष असं काहीतरी आहे. ते मी सांगेल तुम्हाला तेव्हा. तर म्हणजे आपले अजून कलियुग संपेपर्यंत अनेक जन्म होतील. त्यामुळे आपल्याला अजून हे सगळं बघायचंच आहे. ऱ्हास झालेला अजून एवढा ऱ्हास झालेला नाही आहे, म्हणून त्याचा अवतार अजून होत नाही आहे. जेव्हा अतिशय ऱ्हास, जसं आपण मागच्या धर्मग्लानी बघितलं होतं की रामनाम घेतलं तर तुमच्या तोंडामध्ये तुमची जीभ ते छाटून टाकत होते, कानामध्ये शिशाचा रस ओतत होते. नंतर मूर्तीभंजन तर सगळीकडेच चाललेलं होतं. त्यामुळे अनेक मूर्ती त्यांनी लपवून ठेवलेल्या होत्या. इतकं ते सगळं धर्माला ग्लानी येणं म्हणजे काय, तर अशा पद्धतीने ते झालं होतं. मग हे सगळं आपण बघितलं. आणि भगवान श्रीकृष्ण, मग भगवान श्रीकृष्ण हे अवतारी आहेत, भगवान श्रीराम हे अवतारी आहेत. परंतु हे जे शंकराचार्य, नंतर व्यास महर्षी, हे सगळेजण किंवा आपले सगळे संत आपले सगळे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, नंतर नामदेव महाराज आहेत, तुलसीदासांसारखे अलौकिक संत, दक्षिणेकडे अनेक संत होऊन गेले, त्यांची संत परंपरा आहे. आसाममध्ये अनेक संत होऊन गेले, शंकरदेव, माधवदेव, त्यांची परंपरा आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी समाजाचं सत्व राखलेलं आहे. समाजामध्ये सात्विकतेचा प्रवाह या संतांनी अखंडित ठेवलेला आहे. अशी ही संत परंपरा आहे. आणि म्हणून हे जे आहे दुसरा हेतू जो आहे भगवंताचा, की यदा यदा ही धर्मस्य बघितलं आपण, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, की साधूंचं परित्राण हे संत करू शकतात, परंतु विनाशाय च दुष्कृताम हे मात्र ते करू शकत नाही. ते बुद्धी पालटू शकतात, परंतु कोणाचा विनाश ते करत नाही. आजपर्यंत कुठल्याही संताच्या चरित्रामध्ये आपण हे बघितलं नाही आहे की त्यांनी कोणाला मारलेलं आहे. त्यांनी त्यांची दुष्ट बुद्धी पालटलेली आहे, परंतु कोणालाही त्यांनी मारलेलं नाही आहे. आणि हे मारण्याचा अधिकार फक्त भगवंतानी आपल्या हातात ठेवलेला आहे. भगवंत जेव्हा अवतार घेतो तेव्हा मग तो काय करतो की विनाशायच दुष्कृताम तो करतो. जे बुद्धिहीन लोक असतात त्यांना तो, दुष्ट जे असतात त्यांना तो मारतो, असं सांगितलेलं आहे. म्हणजे सात्विक प्रवाह रुंद करण्याचा प्रयत्न हे संत करतात, परंतु दुर्जनांचे हनन यापैकी एकानेही केलेली नाही. सगळे दुर्जन संतांच्या सहवासात पालटले असं होत नाही. संतांचा सहवास जरी त्यांना मिळाला तरी सुद्धा प्रत्येकाची बुद्धी पालटेलच असं अजिबात होत नाही. भगवंताच्या सहवासात सुद्धा असं होत नाही. तर भगवंताच्या सहवासामध्ये कोण कोण आलं होतं बरं? दुर्योधन आला होता, शिशुपाल आला होता, परंतु काय झालं, त्यांची बुद्धी पालटली नाही. आणि जरासंध आलेला होता, परंतु ते दुर्बुद्धच राहिले, त्यांना काही सद्बुद्धी झाली नाही. कामक्रोधांचे ते दासच झालेले होते. आणि म्हणून भगवंतानी काय केलं तर त्यांचा विनाश केलेला आहे. म्हणून विनाशायच दुष्कृताम असं म्हटलेलं आहे. आणि हे जे भगवान व्यास आहेत, शंकराचार्य आहेत, ह्यांना कारक पुरुष असं म्हणतात. आपले जे सगळे संत आहेत त्यांना काय म्हणतात, कारक पुरुष असं म्हटलं जातं. आणि समाजाचे सत्व राखायचं काम हे करतात, पण दुष्टांचे हनन मात्र त्यांना करता येत नाही. आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये त्यांची ही थोरवी गाताना आपले ज्ञानोबा माऊली म्हणतात की जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुडी, सुखाची उभवी. दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मानुगी वशी, धर्मासी नीतीशी शेज भरी. मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे,
भक्ता निघती दोंदे सात्विकाची. सुंदर वर्णन केलेलं आहे की जेवढे धर्म म्हणूत आहे तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करतो. असा क्रम स्वभावता अगदी मुळापासून चालत आलेला आहे. अधर्माची हद्द तोडून टाकतो. म्हणजे इथे भगवंतांनी आपल्या अवताराचा हेतू आपल्याला सांगितलेला आहे की दोषांच्या सनदा फाडून टाकतो, सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो, दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी विवेकदीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून टाकतो आणि तो दिवा मी प्रज्वलित करतो. विवेकदीप. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. किती सुंदर भाषा आहे माऊलींची की धर्माची गुढी उभारणं म्हणजे काय, धर्म संस्थापना करणं म्हणजे काय, हे भगवंतांनी स्वतः आपल्या मुखाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता आपण हा जो धर्म 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 म्हणतोय, हा धर्म म्हणजे काय? आपण अनेक वेळा पाहिलंय की धर्म म्हणजे आपण जे आत्ता म्हणतो हिंदू मुस्लिम तसे धर्म नाही, तर धर्म म्हणजे स्वकर्तव्य, धर्म म्हणजे सदाचार, धर्म म्हणजे अतिशय सात्विक असलेले गुण म्हणजे धर्म. धारण करणे, ध्रुव हा धातू आहे त्याच्यामध्ये, आणि धारण करणे या धातूपासून धर्म शब्द बनला आहे, ध्रुव धातूपासून. आणि जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्म्या पुरुषाकडून धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे प्राचीन नीतिनियम असाही अर्थ केला जातो काही ठिकाणी. धर्म म्हणजे 4 आश्रमांची विशिष्ट कर्तव्ये असंही म्हटलं जातं. अनेक धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. समग्र वेद जाणणाऱ्या मनवाधिकांनी निर्मिलेल्या स्मृती, देववेत्यांचे शील व आचार आणि धार्मिक सज्जनांचा आत्मसंतोष हे धर्माचे मूलाधार होत. अनेक व्याख्या या ठिकाणी धर्माच्या यांनी सांगितलेल्या आहेत. धारण करीत असल्यामुळे त्याला धर्म म्हटले. धर्म हा प्रजांचे धारण करतो. जो धारणा संयुक्त असेल तो धर्म असा निश्चय केलेला आहे. नंतर काय लक्षणं सांगितलेली आहेत? धर्माची लक्षणं: अहिंसा, सत्य, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचिता, इंद्रिय निग्रह, अन्न जलादी वस्तूंचे दान करणे, मनाला निषिद्ध विषयांचे चिंतन करू न देणे आणि दीन दुबळ्यांवर दया करणे हा धर्म सांगितलेला आहे. एखाद्याने अपकार केला असताही चित्ताचा क्षोभ होऊ न देणे ही धर्माची साधने आहेत. आता धर्माचे प्रकारही त्यांनी सांगितलेले आहेत. सामान्य धर्म, यालाच नीती धर्म असंही म्हणतात. तो सर्वांना सारखाच लागू असतो. सामान्य धर्म. सत्य व आत्मोपम्य दृष्टी ही सामान्य धर्माची 2 तत्वे आहेत. सत्य आणि आत्मोपम्य दृष्टी म्हणजे काय? मला जे योग्य वाटतंय तेच मी दुसऱ्यांसाठी करेल. मला ज्यांनी त्रास होणार नाही असं मी वागणार आहे, तर मग दुसऱ्यालाही त्रास होऊ नये असं मी वागलं पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो समोरच्यामध्ये ही आत्मा आहे, त्यालाही दुःख होऊ नये अशा पद्धतीने वागणं म्हणजे आत्मोपम्य दृष्टी हा सामान्य धर्म सांगितलेला आहे. पण सगळे तेच त्याचे सामान्य धर्मामध्ये काय? क्षमा, सत्य, दमन, शौच, दान, इंद्रियांचा निग्रह करणे, अहिंसा, गुरुची शुश्रूषा करणे, तीर्थयात्रा करणे, दया करणे, रुजुत्व हा गुण आहे. रुजुता म्हणजे अर्जुनाकडे होता म्हणून अर्जुनाचं नाव अर्जुन असं आहे. रुजुता हा त्याच्याकडे गुण होता. निर्लोभ वृत्ती असणे, देवांचा ब्राह्मणांचा सत्कार करणे आणि कोणाचीही निंदा न करणे हा सामान्य धर्म म्हटला जातो. सामान्य धर्म. आता वर्ण धर्म काय? वर्ण धर्म ज्या त्या वर्णांना लागू असलेल्या धर्माला वर्णधर्म म्हणतात. आता 4 वर्ण आहेत आपले: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग 18व्या अध्यायामध्ये खूप सुंदर सांगितलंय बघा
18व्या अध्यायामध्ये येईल आपल्याला, अजून बरंच जायचं आहे आपल्याला पुढे. तर ब्राह्मण क्षत्रिय विशाण शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः, की हे जे 4 वर्ण आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार त्यांचे त्यांचे धर्म ठरलेले असतात असं सांगितलंय. आणि म्हणून त्यांना आता ब्राह्मण कोणाला म्हणायचं, तर ज्याच्याकडे अंतःकरणाचा निग्रह आहे, इंद्रियांचे जो दमन करतो, अंतर्बाह्य शुद्धी ज्याच्याकडे आहे, धर्माकरता जो कष्ट करतो, नंतर मन इंद्रिय आणि शरीर यांची सरलता ज्याच्याकडे आहे, आस्तिक बुद्धी ज्याच्याकडे आहे, शास्त्रविषयक ज्ञान आणि परमात्म तत्वाचा अनुभव, ही तर ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे म्हटलेली आहे. ब्राह्मणाची व्याख्या किती सुंदर केली आहे बघा. म्हणजे हे जर काही कोणाकडे नसेल तर तो ब्राह्मण नाही. तो जातीने जरी ब्राह्मण असला, म्हणजे वडील त्याचे ब्राह्मण आहे म्हणून जन्मानुसार तो ब्राह्मण असला, आणि तो जर हे काहीच करत नसेल तर मग तो ब्राह्मण नाही असं म्हणायला पाहिजे, असं यांनी सांगितलं आहे. आता दुसरा जो आहे क्षत्रिय, शौर्य, तेज, धैर्य, चतुरता आणि युद्धातून कधीही पलायन न करणे, नंतर दान करणे, स्वामी भाव, ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे सांगितलेली आहेत. नंतर जो वैश्य असतो त्याची स्वाभाविक कर्म काय, शेती, गोपालन, क्रय विक्रय रूपी सत्यव्यवहार, ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहे. आणि जो शूद्र आहे त्याची सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म होय. आता इथे बरेच जण गफलत करतात. क्षुद्र, त्यांना असं वाटतं क्षुद्र म्हणजे अतिशय खालच्या जातीचा, खालचा वर्णाचा. पण क्षुद्र हा शब्द वेगळा आहे, शूद्र शाळेचा हा शब्द वेगळा आहे. त्यामुळे उलटा हा शूद्र जो असतो तो अतिशय महान मानला जातो, सेवाधर्म त्याच्याकडे आहे. आपण आता मी जरी ब्राह्मण वर्णाची असले आणि जेव्हा मी माझ्या घरामध्ये सेवा कर्म करते तेव्हा मी शूद्र झालेली असते. जेव्हा मी बाजारातून काहीतरी विकत घेते वस्तू, काहीतरी देवघेव करते, तेव्हा मी वैश्य झालेली असते. जेव्हा मी एखादं कोणी काय मारत असेल कोणाला त्याचं संरक्षण करते तेव्हा मी क्षत्रिय झालेली असते. आणि जेव्हा मी अध्यापन करते, अध्ययन करते, देवाची पूजा करते, सात्विकता हा गुण माझ्याकडे, गीता म्हणते, तेव्हा मी ब्राह्मण झालेली असते. म्हणजे हे 4ही वर्ण प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कसे आलेले असतात दैनंदिन. म्हणजे वर्णव्यवस्था आपली किती सुंदर आहे, आणि त्या वर्णव्यवस्थेला आजकाल अतिशय नावं ठेवली जातात. परंतु देवानी जी हे केलेलं आहे भगवंतानी, वर्णव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे. आणि समाज चांगला टिकून राहावा, समाज व्यवस्था सुव्यवस्थित चालावी म्हणूनच ह्या वर्णाश्रम धर्म हा केलेला आहे. असा हा आपण वर्णधर्म पाहिला. नंतर आश्रम धर्म हा विशिष्ट आश्रमापुरताच असतो. म्हणजे आश्रम कुठले आहेत, 4 पुरुषार्थ मानले जातात आपले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर ते साध्य करण्याचा मुख्य उपाय वैदिक धर्मामध्ये आश्रम व्यवस्थेच्या रूपात सांगितलेला आहे. 4 आश्रम आपल्याला माहिती आहे. ब्रह्मचर्य आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अध्यापन करायचं असतं, विद्या ग्रहण करायची असते. गृहस्थाश्रमामध्ये कुटुंबाची काळजी घेणं, कुटुंब व्यवस्था चालवणं. वानप्रस्थाश्रमामध्ये मग आपलं विशिष्ट कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर वानप्रस्थी व्हायचं असतं. आणि नंतर संन्यासाश्रम, असे 4 आश्रम आपले सांगितलेले आहेत. आणि याच्यामध्ये 4 आश्रमामध्ये सदाचार आणि नीती संपन्नता अतिशय महत्त्वाची त्यांनी सांगितलेली आहे. असे हे सगळे म्हणजे वेगवेगळे धर्म कसे आहेत, धर्माचे प्रकार आपण बघितले. तर आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे ना की मला एका ठिकाणी सदाचरण हा शब्द सापडला. सदाचरण, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यासाठी सदाचरणाचं कसं त्यांनी हे केलं आहे की ब्राह्मणासाठी सदाचरण आवश्यक आहे. म्हणजे काय, चांगलं वर्तन करणे. आपण बघितलं सगळे ब्राह्मणाचे कर्म, सगळे त्याचा स्वाभाविक धर्म पाहिला आपण सगळा, की चांगलं वर्तन करणं म्हणजे सदाचरण. क्षत्रियासाठी काय, त्याच शब्दाचं सदाचरण, सदाचं रण. रण म्हणजे काय, युद्धभूमी, की युद्धभूमीमध्ये सतत तत्पर राहणं,
नंतर शत्रूला पाठ न दाखवणं आणि देशाचं संरक्षण करणं म्हणजे सदाचं रण, सदाचरण असं क्षत्रियाचं सांगितलंय. वैश्याचं काय सांगितलंय? सदाचरण, सदाच चरणे म्हणजे खाणे, म्हणजे खाण्यापिण्यासाठी व्यापार करणं, नंतर पैसा कमवणं, धनधान्य मिळवणं, हे सगळं वैश्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे सदाचरणाचा अर्थ इथे असा घेतला आहे. आणि शूद्रासाठी सदाचरण, चरण म्हणजे चरणसेवा, सेवा करणं, असं शूद्रासाठी सांगितलेलं आहे. मस्त आहे. सदाचरण मला आवडलं म्हणून मग मी सांगितलंय 4 गोष्टी. तर असे हे धर्माचे प्रकार सांगता सांगता एक आपद धर्म पण सांगितलेला आहे, की धर्मामध्ये कितीही गोष्टी जरी सांगितलेल्या असल्या आणि एखादं संकट जर आलं तर त्यावेळेस तो धर्म आपला बदलून काहीतरी वेगळं वागावं लागतं माणसाला. तर तो आपद धर्म असतो, तर तो सुद्धा या ठिकाणी आवश्यकच आहे. आणि नंतर खरं तर मानवता आणि सदाचार हा धर्माचा गाभा आहे, जे आत्ता सांगितलं सदाचरण. खरा धर्म हा सांप्रदायिकतेच्या अतीत असतो. तो मानव मात्राच्या इहपर कल्याणाची चिंता वाहतो, की मानवाचं कल्याण कसं होईल. मानव धर्म हा खरा धर्म सांगितलेला आहे. आणि त्याच्या धार्मिकतेच्या किंवा अधार्मिकतेच्या कसोट्या या कर्मकांडावर किंवा विशिष्ट उपासनेवर आधारलेल्या नसतात. जो मनुष्य धर्म आहे, दुसऱ्यावर दया करणं, दुसऱ्याचं रक्षण करणं किंवा चांगलं वागणं, नीतिमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे खरं तर धर्म आहे, असं त्यांनी खूप या ठिकाणी धर्माचं विवेचन केलेलं आहे. आणि असा हा धर्म मानव मात्राला अभ्युदय व निश्रेयस साधून देणारा आहे. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भगवंत धर्माची संस्थापना का करतात? हा धर्म हा मानवासाठी किती महत्त्वाचा आहे, समाजासाठी किती महत्त्वाचा आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे धर्माहून श्रेष्ठ असा मानवाचा कोणीही मित्र नाही. सर्व आप्त, इष्ट, मित्र एक दिवस माणसाला सोडून जातात, पण धर्म मात्र जीवनभर आणि जीवनाच्या अंतानंतर परलोकातही माणसाला सोबत करीत राहतो, असे म्हटले आहे. धर्मो रक्षति रक्षितः, म्हणजे धर्माचे आपण रक्षण करावे, मग धर्म आपले रक्षण करतो, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून व्यास महर्षी एका ठिकाणी अगदी तळमळून सांगतात. ते म्हणतात की ऊर्ध्वबाहु विरोमेश न च कश्चित् शृणोतु मे, धर्मादर्थश्च कामश्च सधर्म किं न सेव्यते. म्हणजे ते म्हणतात की मी भुजा उभारून आक्रोश करतो आहे. ऊर्ध्वबाहु विरोमेश, मी भुजा उभारून एखादी गोष्ट जर सांगायची असेल आपल्याला प्रकर्षाने, तर आपण आपले हात वर करून सांगतो ना, अहो थांबा थांबा, अहो ऐका ऐका. तसं व्यास महर्षी सांगतात ते आपल्या बाहू उभारून सांगतात ते की तुम्ही धर्माचं रक्षण करा. पण ते म्हणतात माझं कोणीही ऐकत नाही आहे. आणि हे मानवांनो, धर्मामुळे अर्थ व काम हे दोन्ही साध्य होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपले आहेत. पण धर्म जर आपण चांगल्या पद्धतीने पाळला तर अर्थ आणि काम आपल्याला आपोआपच मिळतात. पण आपण काय करतो, धर्म सोडून देतो, अर्थासाठी जास्त प्रयत्न करतो आणि काम तर आहेच, कामना पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो आणि मोक्षाकडे ढुंकूनही पाहत नाही. असा सर्वसामान्य नियम आहे. म्हणजे त्यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तर पहिला धर्म आणि शेवटचा मोक्ष याच्याकडे कोणी बघतच नाही आणि अर्थ आणि काम ह्याच्यासाठीच सगळे प्रयत्न करतात. आणि ते म्हणतात की तुम्ही जर धर्म व्यवस्थित पाळला तर अर्थ आणि काम तुमचे पूर्ण होणारच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आपोआपच मोक्षाची पण प्राप्ती होणार आहे, असं व्यास महर्षींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे वेद, उपनिषदे, स्मृती, निबंध, संत, अवतारी पुरुष आणि महात्मे या सर्वांनीच मानवाच्या कल्याणासाठी मानवाला धर्म आचरण्याचा उपदेश दिला आहे. ही खरी गोष्ट आहे की जीवनापासून धर्म अलग केला गेला तर जीवनातला रसच आटून जाईल. धर्म हे मानवतेचे श्रेष्ठ आलंबन आहे, ते मानवतेचे रक्षण आहे. किती सुंदर, किती आणि मोठा अर्थ आपल्याला या ठिकाणी धर्माचा सांगितलेला आहे आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये.
थोडक्यात व्यष्टी, समष्टी, परमेष्टी यांचा परस्परानुबंध योग्य राहावा यासाठी आणि मानवाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण व्हावे यासाठी मानवाला जो प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो, तो धर्म होय. आणि सदाचार आणि नीती हा धर्माचा गाभा आहे. 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 आश्रम, 3 ऋणे, कर्म विपाक ही सर्व धर्माची प्रधान अंगे आहेत. मस्त सांगितलंय. आणि धर्माच्या ग्लानीची कारणे सांगितली आहे त्यांनी की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माला ग्लानी काय येते तर वेदहीन समाज होऊन जातो, वेदांप्रमाणे आचरण करत नाही, शास्त्रविहीन ब्राह्मण, आचारशून्य शक्तिहीन राजा, जातीहीन जनसमूह आणि स्वार्थी वैश्य यामुळे धर्माला ग्लानी येते. म्हणजे हे जे 4 वर्ण आपले सांगितलेले आहे त्या प्रत्येक वर्णाने आपला आपला धर्म सोडून दिलेला आहे. त्यांनी वेगळंच वर्तन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे धर्माला आपोआपच ग्लानी येते. धर्माने मानवाचे रक्षण करावे आणि मानवाने धर्म राखावा असे जर घडले नाही तर धर्मालाही ग्लानी येते आणि मानवाचेही अधःपतन होते. माणसे स्वकर्मापासून ढळली की धर्माला ग्लानी येते. म्हणून स्वधर्माचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यासाठी अवतार घेतो भगवान. मग अवतार घेतो म्हणून दशावतार सांगितलेले आहेत. ही ग्लानी दूर करण्यासाठी, धर्माला पुन्हा तेज प्राप्त करून देण्यासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागतो. मग त्याचे 10 अवतार आपल्याला पाठ आहेत सगळ्यांना. त्यांनी पहिल्यांदा मत्स्य अवतार घेतला, कूर्म अवतार घेतला, वराह, नृसिंह, वामन अवतार, परशुराम, नंतर रामावतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार आणि कल्की अवतार. तर ह्याच्यातला कल्की अवतार अजून व्हायचा आहे, 10वा अवतार. आणि हा जो 9वा अवतार आहे बुद्ध अवतार, हा थोडा काय आहे म्हणायचं त्याला वादातीत आहे. बुद्ध अवतार हा पूर्णतः अवैदिक होता बुद्ध, आणि हिंदू धर्माविरुद्ध त्याने वेगळे सिद्धांत मांडले होते म्हणे. आणि त्यामुळे अनेकांना तो 9वा अवतार म्हणून काही मान्य नाही आहे. आणि मग अनेक भाविक जन काय म्हणतात की विठ्ठलाचाच अवतार हा 9वा अवतार आहे असं मानतात. आणि एकनाथी भागवतामध्ये मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा बघितलं तर एकनाथ महाराजांनी 9वा अवतार नामावतार म्हटलेला आहे. त्यांनी कलियुगामध्ये नाम हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि नामाचा महिमा सांगताना ते म्हणतात की 9वा अवतार हा नामावतार आहे. भगवंतांनी कलियुगामध्ये नाम घ्यायला सांगितलेलं आहे आणि नामावतार हा 9वा अवतार आहे असं त्यांनी सांगितलं. बरेच जण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 9वा अवतार मानतात. म्हणजे ज्यांनी ज्यांनी धर्माची प्रतिष्ठापना केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी असं कार्य केलेलं आहे त्यांना अवतार मानलं जातं. हे दशावतार प्रसिद्ध आहेत. मग त्याच्यानंतर 24 अवतार पण प्रसिद्ध आहेत. हे बहुतेक कोणाला जास्त माहिती नाही आहेत. भागवतामध्ये सांगितलेले आहेत 24 अवतार. ह्याच्यामध्ये सनक आहे, सनंदन आहे, सनातन आहे, सनत कुमार आहे, वराह अवतार, नारद अवतार, नरनारायण अवतार, कपिल अवतार, दत्तात्रय अवतार आहे, यज्ञ अवतार आहे, ऋषभ अवतार आहे, पृथु अवतार, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी अवतार माहिती आहे आपल्याला, धन्वंतरीचा पण माहिती आहे, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम, व्यास, राम, बलराम, श्रीकृष्ण, बुद्ध व कल्की. आणि याच्यामध्ये एक हंस अवतार आहे आणि एक हयग्रीव. हे 2 अवतार धरून एकूण 24 अवतार होतात. असे 24 अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत. आणि प्रत्येक अवताराचं प्रयोजन हेच आहे. 3 गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये: सज्जनांचं रक्षण करणं, दुष्टांचं हनन करणं आणि धर्माची सुप्रतिष्ठापना करणं. हे करणाऱ्या अवतारांचे विविध प्रकार आपल्या धर्मसंस्कृतीत सांगितलेले आहेत. पण काही अंशावतार आहेत, काही नित्यावतार आहेत, काही गुणावतार आहेत, काही विभवावतार आहेत, सत्वावतार, अर्चावतार, अंतर्यामी अवतार आहेत काही, आणि लीला अवतार आहेत. पण आता राम आणि कृष्ण हे लीला अवतार आहेत, त्यांनी लीला केल्या. मन्वंतर अवतार, युगावतार, आवेशा अवतार. नरसिंह हा जो होता हा आवेश अवतार म्हणतात, कारण आवेशाने तो आला होता ना. आणि कसं त्याचं नरसिंह म्हणजे सिंहाचं त्याचं डोकं होतं आणि नराचं शरीर होतं.
असा तो होता. आवेश अवतार असे अवतारांचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे अवतार कल्पनेच्या मुळाशी मुख्य सिद्धांत काय आहे की परमेश्वराचा एका रूपात नित्य लोकामध्ये नित्य विहार असतो आणि दुसऱ्या रूपात जगत प्रवृत्ती असते. म्हणजे परमात्मा एक असूनही स्वतःला अनेक रूपात प्रगट करतो. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. तो आहे तसा आहे, अलिप्त आहे, परंतु तो मायेचा अंगीकार करतो आणि अवतार घेतो. नंतर अवतार नित्य रूप आहे, माईक नाही. नंतर सर्व अवतार सच्चिदानंद विग्रह आहेत. काही अवतार जे आहेत ते मनुष्य रूपात होतात, तर काही मानुष्य चेष्टा असते. अवताराची मानुष्य तनू ही दिव्य असते व तिच्या ठिकाणी दिव्य शक्ती वास्तव्य करतात. प्रत्येक अवताराची विशिष्ट देहलीला असते आणि विशिष्ट लोकही असतो. अवतार रूपाने पृथ्वीवर आला असताही तो आपल्या दिव्य व पूर्ण रूपात निजधामामध्ये विराजमान राहतो. याच्यासाठी एक गोष्ट आठवते मला की जेव्हा श्रीकृष्णाला न्यायला येतात विदूर न्यायला येतात त्यांना की कंसाने बोलवलेलं आहे तुम्हाला, तिथे मोठा यज्ञ मांडलेला आहे, धनुष्य याग, आणि तो पाहण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे. खरं तर कंसाला मारायचं होतं या दोघांना, कृष्ण आणि बलरामांना. आणि त्या दोघांना घ्यायला आलेले आहेत अक्रूर त्यांना घ्यायला आलेले आहेत. आणि मग अक्रूर जेव्हा ते घेऊन निघाले तेव्हा मध्ये नदी लागली. तर त्या नदीवर स्नान करावं म्हणून रथ थांबवला आणि कृष्ण आणि बलराम बसलेले होते रथामध्ये. आणि अक्रूर काका खाली उतरले आणि म्हणाले की मी स्नान करून येतो. आणि म्हणून त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली तर त्यांना पाण्याखाली, ते भक्त होते अक्रूर काका, तर त्यांना पाण्याखाली शेषशायी भगवान दिसले. शेषशायी म्हणजे बलराम हा शेषाचा अवतार आणि श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार. तर शेषशायी भगवान त्यांना पूर्ण दिसले त्या ठिकाणी. तर शेषशायीच्या रूपामध्ये हे कृष्ण बलराम पण त्यांना तिथे दिसले. मग त्यांना काही कळेना की हे तर रथात बसलेले आहेत. मग त्यांनी परत डोळे उघडले, वर आले आणि रथामध्ये बघितलं तर कृष्ण आणि बलराम तिथे बसलेलं आहे. असं 3 वेळा झालं म्हणे. त्यांनी जेव्हा पाण्यात डुबकी मारली तेव्हा ते दर्शन त्यांना तिथे पण झालं आणि वर पाहतात तर ते रथामध्ये पण बसलेले आहेत. म्हणजे इथे जे त्यांनी सांगितलं की परमेश्वर अवतार रूपाने पृथ्वीवर आला असताही तो आपल्या दिव्य व पूर्ण रूपात निजधामामध्ये विराजमान राहतो. असे हे अवतार आहेत. अवतार कल्पना प्रथम वैष्णव धर्मात उगम पावली. तिला लोकप्रियता मिळाल्यावर मग शैव, शाक्त, गाणपत्य इत्यादी संप्रदायांनी पण आपापल्या संप्रदायात तिचा स्वीकार केला. म्हणजे विष्णूने जसे अनेक अवतार घेतले तसे शिवानेही अनेक अवतार घेतलेले आहेत आणि साधूंचं परित्राण केलेलं आहे, दुष्टांचा विनाश केलेला आहे. आणि याचं सगळं वर्णन आपल्याला शैव पुराणामध्ये ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. आणि या अवतार कल्पनेला भगवद्गीतेमध्ये पुढील श्लोकाची पुष्टी मिळालेली आहे.